संपन्न होत आहे। या ठिकाणी बऱ्याच परिसरातून दिंड्यांचं आगमन झालेलं आहे। आपण थोड्या वेळपूर्वी त्याचा उल्लेख केलेला आहे। तर हा खऱ्या अर्थानं हा पर्व काळ आहे। माझे क्षणार्ध अनुसंधान तरी कोटी किलमिशाचे दहन। संतांनी मार्ग दाखवलाय। संतांनी ज्या गोष्टीचा विसर पडलेला होता त्या गोष्टीचं स्मरण करून दिलेलं आहे। संतांनी त्या विनियोगाच्या रीतीवर आपल्याला आणून ठेवलेला आहे। तरी सुद्धा मध्ये मध्ये कालगती आणि कलियुग म्हणा याचा प्रभाव एवढा जास्त आहे की आवरण लगेच येतं आणि बाहेर प्रसार माध्यमामधून सुद्धा आवरण येण्यासाठी पूरक वातावरण आहे। पण बाबांनी या कलियुगाचा अनुकूल वापर कसा करून घ्यायचा ह्याचं आपल्या वाटतं भगवत भाव ग्रंथातून मार्गदर्शन केलेलं आहे। म्हणजे कलियुग हे तुमच्या मनामधील जी आस आहे ती आस पूर्ण करण्यासाठी सुद्धा अनुकूल आहे। म्हणजे जसं आपण म्हणतो की वाईट गोष्टींचा वाईट संस्काराचा प्रभाव लवकर पडतो का कलियुग आहे का कलियुग आहे त्याचाच उलट करायचं। चांगल्या गोष्टीचा सुद्धा परिणाम आपल्या अंतःकरणामध्ये होण्यासाठी सुद्धा हे कलियुगच आपल्याला आधारभूत होऊ शकतं किंबहुना त्याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो नाही का। आणि म्हणून जो जो इच्छा करील ते त्याला पावेल ऐसा हा कलियुगाचा महिमा। म्हणजे वरदान आपल्याला हा म्हणजे कलियुग तसं बघायला गेलं तर वरदान आहे। पण आपण त्याचा नकारात्मक विचार करून आपण काय म्हणतो आता कोण ऐकणार आहे का हे कलियुग आहे, आता कोण करणार आहे का हे कलियुग आहे नाही का। बऱ्याच वेळेला काही चर्चा निघाली झालं ते पहिल्या काळात होऊन गेलं आता कसं काय तसलं होणार आहे नाही का। आणि पहिल्या काळात होऊन गेलं आता का होणार नाही इथंच मुळात संतांनी विचार केला आणि म्हणून संतांनी जो यज्ञ चालू केलेला आहे संतांनी जो यज्ञ आरंभलेला आहे तो दिव्य यज्ञ खऱ्या अर्थानं तुमचा जो विसरलेला जो मूळ विचार आहे तुम्हाला जो विसर पडलेला जो मूळ तुमचं आचरण आहे त्याच्यावरती आरूढ करण्यासाठी म्हणून दिव्य यज्ञाचं प्रयोजन असतं। आणि दिव्य यज्ञाचं प्रयोजन करण्यासाठी म्हणून काहीतरी निमित्तानं मग महावैष्णव मेळावा भरवायचा। पण त्याच्यामध्ये आपल्याला विसर पडलेल्या विषयाची आपल्याला विसर पडलेल्या देव देश आणि धर्माच्या कृतीबद्दलची आठवण करून देण्याचं हे प्रयोजन असते। असा विचार करायला गेलं तर पहिल्या काळी असं म्हणतात की भारत म्हणजे सोने की चिडिया, काठीला सोनं बांधून माणसं फिरायची। आणि आता विचार केला तर आपण घरात असलो तरी एकमेकाचं भावाभावाला माहित नसते तुझ्या कपाटात किती तोळा आहे आणि माझ्या कपाटात किती तोळा आहे एवढा अविश्वास निर्माण झालाय का त्याला काही कारण आहेत नाही का। पण पहिलं काठीला सोनं बांधून फिरण्याची जी आपली भारतीय संस्कृती आणि भारताची जी श्रीमंती होती जे ऐश्वर होतं ते ऐश्वर्याला कारण काय होतं हे ज्या वेळेला बाहेरच्या परदेशी आक्रंत मंडळी आली मग त्याच्यामध्ये युरोपियन असतील गोरे लोक असतील त्याच्यामध्ये इतर इस्लाम धर्मीय असतील आणि कुठल्या धर्मियाची मंडळी असतील त्या मंडळी ज्यावेळेस व्यापाराच्या निमित्तानं किंवा काही फिरण्याच्या निमित्तानं येऊन पाहिलं की खरंच या ठिकाणी काठीला सोनं बांधून फिरणारी माणसं आहेत, खरंच या ठिकाणी जड जवाहीर, खरंच या ठिकाणी प्रत्येकाच्या दारामध्ये असणारं गोधन, खरंच या ठिकाणी प्रत्येकाच्या शेतीमध्ये असणारे विविध विपुलता डोंगर दऱ्या नटलेले प्रदेश हे बघितलं आणि त्यांच्या जिभेला पाणी सुटलं त्यांच्या आतल्या वासना जागृत झाल्या। कारण असं म्हणतात की जिथं फक्त खजूर पिकतो तिथं त्यांना हे असलं फळफळावर धनधान्य आणि विविध चवीनी आणि रस यानं भरलेला असा हा भारत देश त्याचा त्यांना अंतःकरणामध्ये वासना निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये कसं याला लुटलं जाईल कसं याला वरबडलं जाईल ह्याचा विचार करून पद्धतशीरपणे कितीतरी वेळा आक्रमण झालेले आहेत भारत धर्मावरती भारत देशावरती। आणि मला वाटते कंबोडिया इंडोनेशिया अफगाणिस्तान इराण ह्याच्या पलीकडे भारतीय संस्कृती आणि इकडं वर चीनच्या जवळजवळ चीनच्या आसपास असणारी आपली भारतीय संस्कृती खाली म्यानमार बांगलादेश याच्या पलीकडे जो ब्रह्मदेश आणि खाली असणारी काही बेट जपान इथपर्यंत असणारी आपली भारतीय संस्कृतीचा हा जो वाढलेला जो काय त्यावेळेला ऐश्वर होतं ते ऐश्वर त्या सर्व मंडळींनी जाणलं आणि त्यांनी अभ्यास केला। अभ्यास काय केला बाबा हे एवढं ऐश्वर संपन्न मंडळी कशामुळे आहेत नेमकं याला कारण काय आणि याला कारणाचा शोध घेत गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी सापडल्या। आता हे लोक ज्यावेळेस अभ्यास करतात
त्यावेळेला त्यांचा स्वार्थ असेल तर अभ्यास त्यांचा खूप डिटेलमध्ये असतो बघा, आणि डिटेलमध्ये अभ्यास करून त्याच्यातून कसा आपला फायदा होईल ह्याच गणित ते मांडतात. त्यामुळे तुम्ही टीव्हीला बघत असणाऱ्या जाहिराती ह्या तुमच्या आरोग्य प्रधान नसतात, तर कंपनीचा फायदा कसा होईल याच्या प्रधान असतात. म्हणजे कंपनीला कसा फायदा होईल म्हणून त्या जाहिराती तुम्हाला भूलभुलैया करून दाखवल्या जातात. तसं खरं असतं का? उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर तुमची काय ती तोंडाला लावता फेअर अँड लवली. फेअर अँड लवली लावल्यानं गोरं होतं अशी पहिली जाहिरात होती. आता फेअर अँड लवली लावल्यानं जर गोरं झालं असतं तर या मंडपामध्ये मला एक पण माणूस काळा दिसायला नाही पाहिजे होता, नाही का? म्हणजे जाहिराती कशा फसव्या असतात बघा. आता इथं श्रद्धा, अंधश्रद्धा याचा विचार करायचा. श्रद्धा म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि त्याला आत्मसात करायचं, त्याला अंगीकृत करायचं, त्याच्यावरती आरूढ व्हायचं, त्याचं आचरण करायचं, त्याचा आपल्या जीवनामध्ये अंमल करायचा, याला म्हणायचं श्रद्धा. आता श्रद्धा म्हणजे विश्वास बसला नाही का? तुमचा विश्वास बसल्यामुळे तुम्ही जसं आचरण करायला सुरुवात केली. मग आम्ही देवावरची अंधश्रद्धा सांगतो, आम्ही असं काय करत असेल तर त्याची अंधश्रद्धा सांगतो, परंतु खरी अंधश्रद्धा तर ह्याच्यात आहे की जिथं तुम्ही त्या खोट्या जाहिरातीवर विश्वास ठेवून लाखो करोडोचा तुमचा खिसा कापला जातो याच्यावर तुमचं लक्ष नाहीये. बघा, तुमच्या घरामध्ये असणारे सगळे कॉस्मेटिक्स, सगळे तुमच्या घरामध्ये असणारे सगळे औषधं, सगळी सौंदर्य प्रसाधनं, सगळे दात घासण्यापासून ब्रश पासून हे सगळे जे आहे ना, ह्याच्या पाठीमागं काही विदेशी कंपन्या, काही आतल्या कंपन्या आणि त्यांचा बेनिफिट हे त्याला कारण आहे आणि त्यांच्या जाहिराती तशा केल्या जातात. मला सांगायचा मुद्दा काय, ती जी आली मंडळी त्यांनी अशा काही तंत्राचा वापर केला, अशा काही स्ट्रॅटेजीचा वापर केला, असा काही अप्रोच वापर केला, त्यांनी अभ्यास केला की बाबा या भारतीय संस्कृतीमध्ये असं जर ऐश्वर्य असेल तर त्या ऐश्वर्याला कारण काय आहे, आणि त्यांना सापडलं यांच्या घरी असणारी गोमाता, त्यांना सापडलं यांच्या भागात असणाऱ्या विविध नटलेल्या नद्या, त्यांना सापडलं यांच्या भागात असणारी त्यांची नालंदा सारखी विद्यापीठं, यांच्या भागात असणारी महादेवाची अत्यंत विशाल अशी वेगवेगळ्या कलाकुसरी नटलेली मंदिरं, त्यांच्या भागात असणारे वेद वेदांत धर्मग्रंथ आणि त्या धर्मग्रंथाचा प्रसार करणारी संत मंडळी, हे त्यांनी जाणलं. आणि त्यांनी हे जाणलं की या याच्यामध्ये राज्य करणारा राजा हा हळूहळू पहिला महादेवरावांनंतर रामदेवराय, पहिला महादेव, नंतर रामदेवराय. त्याचा बाबांनी सिद्धांत संग्रहामध्ये उल्लेख केलाय की महादेवरायाच्या कार्यकाळामध्ये कसं ते चाललं होतं, कसे लोक एकदम सुजलाम सुफलाम एकमेकाशी प्रेमानं आणि खुशीत आणि अत्यंत गर्भ श्रीमंत अशी मंडळी होती. गरीब शोधून सापडत नव्हता त्या ठिकाणी. मग 4 वर्ण तर लांबच राहिले. दूध कोण विकत नव्हतं, कोण घेत नव्हतं, दूध कोण विकत नव्हतं, कोण घेत नव्हतं. आणि तीच परिस्थिती बदलून रामदेवरायाच्या काळामध्ये का झाली, तर त्याला कारण रामदेवरायाचा आळस, ऐश्वर्य भोगूपणा आणि भोगामध्ये व्यस्त झालेलं त्याचं जीवनक्रम किंवा त्याचं आचरण. म्हणजे कुठंतरी मुळामध्ये आपण सुद्धा त्याला कारणीभूत आहोत. मात्र त्याचा फायदा या मंडळीने घेतला. आणि असे जेवढे राजे आहेत की ज्या राजांना आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान नाही, प्रसंगी संस्कृती घाण ठेवायला तयार आहेत, प्रसंगी गोमाता विकायला तयार आहेत, प्रसंगी आपल्याच घरातील सुंदर मुलींचं लग्न मोगलांशी लावायला तयार आहेत, अशा राजांचा शोध घेतला, त्यांना फोडलं, त्यांना आपल्यास केलं, त्यांना काहीतरी लालूच दाखवली आणि जो लढणारा राजा आहे त्याच्या विरुद्ध उभा केलं. येताना आक्रंत किती असतील बघायला गेलं तर व्यापाराच्या नावाखाली आले 100-200 असतील नाही का, 500 असतील. आपलं सैन्य किती असेल त्या काळामध्ये, हजारोने असेल. हजारोने असणारं सैन्य 500 लोकांना घाबरतं. याचा अर्थ काय होतो, आपलाच वापर आपल्या विरुद्ध त्यांनी केलेला आहे. इंग्रजांच्या काळाचा विचार केला, आपले जे आंदोलनकर्ते होते, आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते, स्वातंत्र्यासाठी लढणारे आपले क्रांतीवीर होते, त्यांना पकडून त्यांना तुरुंगात टाकणारे जे पोलीस होते ते का इंग्लंडमधून आलेले होते का? नाही, आपलीच माणसं पोलीस म्हणून काम करत होती, आपलीच माणसं ऑफिसर म्हणून काम करत होती, आपलीच माणसं IAS म्हणून काम करत होती. मात्र दावणीला बांधली होती इंग्रजांच्या, दावणीला तसं त्याच्यापूर्वी दावणीला बांधली होती मोगलांच्या. म्हणून त्या काळी सुद्धा आपला जो असणारा हिंदू समाज आहे, आपला जो असणारा हिंदवी राज्य आहे ते बहुसंख्येनं होतं. मात्र मधल्या 800 ते 1200च्या काळामध्ये असं काय आक्रमण झालं की आपला बहुसंख्य असणारा हिंदू हा अल्पसंख्य झाला. आपल्या प्रत्येक घरात असणारी गोमाता हिची कत्तल व्हायला सुरुवात झाली. आपल्या प्रत्येक घरात असणारे धर्मग्रंथ हे धुळखात पडायला लागले. आपल्याकडे असणारी विद्यापीठ ही ओस पडायला लागली आणि आम्ही त्यांची चाकरी करायला लागलो. आणि ही चाकरी ज्यावेळेस शहाजी राजांच्या मनामध्ये खुपली, त्यांच्या लक्षात आलं, जिजाऊंच्या लक्षात आलं, त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाले
की हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, ही गोमाता टिकली पाहिजे, हे राष्ट्र झालं पाहिजे, हिंदवी राष्ट्र झालं पाहिजे, हे धर्मग्रंथ टिकले पाहिजेत, ही मंदिरं टिकली पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी पुन्हा हिंदवी स्वराज्याचा जागर त्या ठिकाणी निर्माण केला. साधू संतांनी सुद्धा शिवाजी महाराजांना उद्देश करतानाचा प्रसंग आहे, कुलधर्मी साधन कुलधर्मी नाम, नाही का? म्हणजे शिवाजी महाराजांना वैराग्य प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त झाल्यामुळं शिवाजी महाराज म्हणाले, तुकाराम महाराज आता मी तुमच्या चरणी समर्पित आहोत, मी आता घरी परत राजगादीवर जात नाही, आता मी वैराग्य माझ्याकडे निर्माण झालेलं आहे, आता मला तुम्ही जसं सांगाल तसं मी आचरण करेल, मी हा सगळं वस्त्र उतरतो, क्षत्रिय सोडून देतो आणि तुमच्या संग आता वैराग्य बनतो आणि यायला तयार आहे. त्यावेळेस महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवाजी तुम्हाला थोडा वेळ आहे, संध्याकाळी थोडं थांबता. आणि मग महाराजांना संध्याकाळी थांबवून घेतलं आणि त्यांच्यासाठी खास त्यांना कुलधर्माची आठवण करून दिली. म्हणजे कुल सनातन जरी आपण अभ्यास केला असला तरी कुळामध्ये सनातन आहे आणि सनातन समजून घेऊन कुळाचार्याकडे जायचं. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह प्रबोधाच्या माध्यमातून सनातन समजावून दिलं आणि कुलधर्माचं आचरण करायला लावलेलं. ती रीत ही संतांची रीत आहे, ही भगवंताची रीत आहे. अर्जुनाला सनातनत्व जाग केलं आणि परत कुलधर्माचं आचरण करायला लावलं. अर्जुन क्षत्रिय आहे, महाराज क्षत्रिय आहे, आपण क्षत्रिय आहे. क्षत्रियाचं कर्म आणि क्षत्रियाचा धर्म हे हिंदवी स्वराज्याचं रक्षण आणि त्याचं पालन होणं हा आहे. आणि तो विचार तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये रुजवला आणि मनामध्ये निर्माण झालेला वैराग्य भाव काढून शिवाजी महाराजांनी परत त्वेषाने तलवार उचलली आणि हिंदवी स्वराज्यासाठी मावळे जमा केले. आणि परत हिंदवी स्वराज, जो हिंदवी समाज अल्पसंख्य झाला होता आणि इतर समाज जो बहुसंख्य झाला होता, त्या बहुसंख्याची अक्षरशः कत्तल केली आणि परत हिंदू समाज त्या ठिकाणी बहुसंख्य झाला. असा असणारी ही रीत आहे. कौरवांच्या पांडवांच्या काळामधला विचार केला तर भगवंतांनी सद्गुरू म्हणून उपदेश करताना अर्जुनाला सनातनत्व जागो केलं, त्याच्यातलं त्याला समाधी अवस्थेमध्ये नेलं आणि परत कुलधर्माचं आचरण करायला लावलेलं. म्हणजे परमार्थ करायचा म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला परमार्थ सांगितला का नाही सांगितला? तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना परमार्थ सांगितला की नाही सांगितला? मग शिवाजी महाराजांना परमार्थ सांगितल्यानंतर शिवाजी महाराज केवळ प्रवचन कीर्तन करत फिरले का तुकाराम महाराजाबरोबर? आणि अर्जुन सुद्धा मला आता गीता समजली, मला आता ज्ञान झालं, आता मी सगळ्यांना सांगत बसतो असं म्हणून फिरले का? नाही. मुळामध्ये आजकालच्या वक्त्यांनी, महाराजांनी, भागवताचार्यांनी, आनंदभूषणांनी आणि कुठले जे काही कीर्तनकार महाराज म्हणून व्यासपीठावर आहेत, बाबांचं ते वाक्य आजही लागू होतं की खालची मंडळी सोन्याहून पिवळे, व्यासपीठवाले नालायक आहे. का? तर व्यासपीठवाल्यांनी गीतेचा, महाभारताचा, भगवंताचा, संतांचा हा जो मूळ विनियोग आहे की आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव, तो जोश निर्माण करायचा आहे आणि देव, देश आणि धर्मासाठी ही ध्येय, ही काया झिजवायचं आहे, ह्याचा विसर पाडलेला आहे. आणि केवळ अमृतानुभवाच्या गोष्टी करता, ब्रह्ममीमांसाच्या गोष्टी करता आणि व्यासपीठावर आल्यानंतर व्यास मुनींची निंदा करता तुम्ही की व्यास मुनींचा असा काही कमीपणा होता, तसा काही कमी होता. तुम्हाला अधिकार आहे का? ज्या महात्म्यानं आपले 4 वेद, वेदांत, 18 महापुराण आणि जे काय असेल ते सर्व पहिलं जे श्रुतज्ञान पद्धतीमध्ये होतं ते प्रत्यक्ष उतरवलं पेपरवर आणि आज आपल्याला ते पाहायला, वाचायला, चिंतन करायला भेटतंय. त्यांच्या चिंतनामध्ये काहीतरी कमी होती म्हणून आम्ही दोष काढणार आहे. आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक तरी ओवी अनुभवावी असा भाव नामदेव महाराजांनी व्यक्त केला. त्या काळातले संत त्या ओवी मधल्या निवडक, त्या ज्ञानेश्वरी मधल्या निवडक ओव्या काढता आणि सांगता फक्त याचं चिंतन करा, म्हणजे बाकीच्या ओव्या काही निवडक नाहीत का? हा अधिकार आपल्याला दिला कोणी? हा अधिकार कुणी दिला आपल्याला? आणि म्हणून अर्ध्या हरकुंडाने पिवळं व्हायचं, अनुग्रह एकाकडे, प्रबोध एकाकडे, महाराज होण्यासाठी तिसरीकडे जायचं आणि व्यासपीठावरती तत्वज्ञानाच्या गोष्टी करायच्या. आणि जिथं गोमाता पालन चालू आहे, गोमातेचा जय जयकार चालू आहे, जिथं वृक्ष संवर्धन चालू आहे, निसर्ग संवर्धन चालू आहे, परिसरामध्ये जर घाण होत असेल तर तिथं स्वच्छ करण्याचं काम चालू आहे, ही कृती कुठल्या तरी NGO न करावी. आम्ही केवळ व्यासपीठावर प्रवचन कीर्तन करणार, ही जर भाषा महाराजांची असेल तर समाज परत निद्रिस्त होणार आहे. म्हणून व्यासपीठवाल्यांचं पहिलं कर्तव्य आहे की समोरच्याला जाग करायचंच आहे, पण पहिल्यांदा माझ्या अंतःकरणामध्ये तो कुळाचार भाव, ते आचरणाचा भाव तो निर्माण करायचा. आणि हा भाव पुढच्या पिढीकडे जर आपण देऊ शकत नसेल तर आम्ही परत एकदा नरेंद्र मोदी कधी उत्पन्न होईल, परत अवताराला येईल, शिवाजी महाराज परत कधी अवतारा येतील ह्याची फक्त वाट बघत बसतो. सहज चहा पिताना ते भाऊ म्हणत होते,
म्हणलं भाऊ जरा साखर जास्त झाली, म्हणलं बाकीच्या स्वयंपाकामध्ये जरा कमी जास्त झालं तरी चालेल, पण चहामध्ये नको. ते म्हणाले तसं नाही भाऊ, प्रत्येक ठिकाणी ते वाक्य बरोबर आहे, कुठेच कमी जास्त चालत नाही, तरच जेवण बरोबर होते. प्रत्येकाला वाटतंय शिवाजी महाराज परत यावेत, शिवाजी महाराज परत यावेत, पण स्वतः शिवाजी महाराज व्हायला कोणी तयार नाही. आपल्या घरात शिवाजी महाराज निर्माण व्हावा म्हणून कोणी तयार नाही. आपल्या समाजामध्ये शिवाजी महाराज निर्माण व्हावा म्हणून कोणी तयार नाही. बाजूच्या घरात, शेजारणीच्या घरात, इकडच्या गावात, तिकडच्या गावात, मग आम्ही जय जयकार करत बसतो. शिवाजी महाराज एकटे नव्हते, हे लक्षात घ्या. शिवाजी सारखे दिसणारे अनंत शिवाजी महाराजांनी निर्माण केले होते. आणि का निर्माण झाले तर मुळामध्ये शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती की देव देश धर्मासाठी करणं, इथून रक्त त्या महादेवाच्या पिंडीवर भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेलं होतं. तो भाव ज्या क्षणी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल त्यावेळेला असंख्य शिवाजी तुमच्या आमच्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तो विचार संत जागवतात, तो विचार बाबांनी जागवला. आणि म्हणून बाबांच्या घरी सुद्धा बाबांच्या बरोबर एक गोमाता असायची. त्या गोमातेचा उल्लेख सरांनी, राजाभाऊ सरांनी तुम्ही संत मायबाप ह्या ग्रंथामध्ये केला म्हणून आम्हाला माहिती झाली. आज श्रीपाद बाबाच्या नंतर श्रीपाद बाबांचं नाव घेऊन मेळावा करणाऱ्यांना माझं आव्हान आहे, आपण गोमातेच्या प्रसारासाठी, आपण भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी, आपण देव देश आणि धर्मासाठी समोरच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला काय विचार देणार आहात. कारण तत्वज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामध्ये फरक आहे. आत्मज्ञान हे समजून घ्यायचं, त्यानं तुम्हाला सनातन धर्माचं ज्ञान होईल. परंतु जर आचरण करायचं असेल तर त्यासाठी तत्वज्ञानाचा आधार घेऊन, तत्वज्ञानावरती आरूढ होऊन आचरणामध्ये आलं पाहिजे. कारण तसं बघायला गेलं तर सगळेच ब्रह्मज्ञानी आहेत. खलविदम ब्रह्म आहे हे तर आपण आपल्या अनुग्रह प्रबोध चिंतनामध्ये सांगतो. मग खलविदम ब्रह्म असताना तिथं वेगळं अजून तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगत बसायचं, अजून काय त्याच्यासाठी मेळावे भरवायचे नाही, आचरणाला लावायचं. म्हणून बाबांनी सांगितलं भरपूर, पण त्यांनी बघितलं. बाबा विचारायचे डिस्प्यूट का, अंडर कन्सिडरेशन का डिस्प्यूट, अंडर कन्सिडरेशन का डिस्प्यूट. आता कशासाठी, धर्माच्या कार्याला तयार झालंय का नाही, का नुसतंच आपलं मागं मागं फिरणार आहे, नाही का. आणि म्हणून मागं मागं फिरणारे काही गरज नाही, गरज नाही म्हणजे गर्दी करू नका असं म्हणायचं नाही. गर्दी झाली पाहिजे, वाढलं पाहिजे, परंतु ह्याच्यामध्ये पुढच्या पिढीकडे देण्यासाठी आपल्याला काय आहे. आणि म्हणून जर माऊलीपासून चालत आलेलं बघितलं तर माऊलींचं एक विशेषत्व आहे, आणि तेच विशेषत्व बाबांना सुद्धा लागू होतं. ते म्हणजे माऊलींनी माऊलीच्या काळामध्ये असणारे महात्मे जर तुम्ही आठवले, नामदेव महाराज, चोखामेळा, गोरा कुंभार, बघा कालावधी माझा चुकला तर मला सांगा, सावतामाळी कालावधी बघा, माऊलींच्या कालावधीमध्ये जनाबाई आसपास ते नाही का सगळे. आणि या सर्वांची जर जात कुळ गोत बघितला तर सर्वसाधारणपणे सर्व 12 बलुतेदार त्याच्यापैकी समाजापैकी आहेत. माऊलींचा आपण म्हणतो, खरं माऊलींनाही ज्या समाजातले ते आपण म्हणतो त्या समाजाने कुठं स्वीकारलं नाही का. पण माऊलीने न पाही याती मुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नाही का. तसं त्या काळात सुद्धा मीच मोठा व्हावा असा भाव माऊलींचा नव्हता. ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ द्या जगावरी, आणि आता विश्वात्मके देवे तेने वागेतने तोषावे, तोषोनी मज द्यावे, काय जे खळांची व्यंकटी सांडू. म्हणजे सगळ्या खळांचं हा खळपणा जाऊ दे. मागणं कुणासाठी मागितलं, खळांसाठी मागितलं. म्हणजे एवढं उदार, म्हणजे माऊलींनी प्रत्येक धर्मातला, प्रत्येक जातीतला संत त्याच्या जातीसहित मोठा केला, न पाही अति कुळाचा विचार. तसंच कार्य अलीकडच्या काळामध्ये सच्चिदानंद संत श्रीपाद बाबांनी सुद्धा केलं. आणि आज आपण बघतो महाराष्ट्रभर त्यांच्या बरोबरीने असणारे, म्हणजे आता आपला तो वेगळा विषय, पण बघतो आपण की बरीच संत मंडळी त्यांना सामील झाली. आणि त्या मंडळीनं सुद्धा बाबांनी असं कधी म्हटलं नाही की बाबा हे असं ते तसं. त्यांच्याकडून हा धर्माचा कार्याचा प्रसार कसा होईल ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. आणि आजही सुद्धा राजाभाऊ सरांच्या मार्गदर्शनाखाली तेच कार्य चालू आहे. न पाही याती कुळाचा विचार. त्यांनी आमचा जात कुठली, आमचं भूत कुठलं, आमचं पाप काय, आमचं पुण्य काय, सगळं आतमध्ये पोटात घातलं आणि आम्हाला त्या अनुभवावर आरूढ केलंय. आणि खऱ्या अर्थानं आज भारत मातेसाठी, आज आपल्या राष्ट्रासाठी, कोणतरी काल म्हटलं की बाबा सीमावाद म्हणजे तुम्ही मर्यादित केलं.
अरे बाबा आम्ही कधीच मर्यादित नव्हतो, आम्ही कधीच असहिष्णू नव्हतो, आम्ही अमर्यादितच आहे. कारण आमचं नामच आम्हाला सांगतं, आमचे संतच आम्हाला सांगतात की तुम्ही अमर्याद आहे. त्यामुळे आम्ही स्वतःला सीमा कधी लावून घेतली नव्हती. पण ज्या वेळेला तुमच्यासारखे लुबाडू, तुमच्यासारखे रक्तपिपासू, तुमच्यासारखे पाशवी माणसं ज्यावेळेस आमच्यावरती हल्ला करून यायला लागली, आमच्या संस्कृतीत लचके तोडायला लागली, तेव्हा आम्हाला सुद्धा आमच्या सीमा फिक्स कराव्या लागल्या. कारण सीमामध्ये राष्ट्र नसेल तर आज अफगाणिस्तानामध्ये काय चाललंय ते आपण बघतो की त्या ठिकाणी त्या देशातली माणसं सैरा वैरा झालेली आहेत. म्हणून आज सुद्धा आमच्या सीमा सुरक्षित नव्हत्या, अजूनही नव्हत्या. मात्र गेल्या काही वर्षामध्ये राष्ट्राला असं काही नेतृत्व लाभलंय की त्यामध्ये पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि काय काय माध्यमातून तिकडे पहिल्यांदा धडकी असते. 100 वेळा विचार करावा लागतो, मी एक गोळी झाली तर तिकडनं काय बॉम्बिंग पडतो की काय, नाही का? का बरं असं? कारण त्या ठिकाणी हिंदू धर्माचं रक्त सळसळत आहे आणि तोच विचार आपल्याला आत्मसात व्हावा, आपल्या आचरणात यावा. हा श्रीपाद बाबांची तळमळ, श्रीपाद बाबांचा कळवळ आहे आणि तो कळवळा घेऊन बाबांचं कार्य चालू आहे. तर आपण सर्वांनी या कार्यामध्ये सहभागी होऊया, हिरिरीने सहभागी होऊया. अजून कुठं काय आपल्या आतमधले एकमेकाचे काही गुणदोष जर असतील तर थोडं चालायचं, प्रकृती गुणधर्म असतो प्रत्येकाचा, पण ते आपण सगळ्यांना एकमेकाला सावरत, नाही का, गमती जमतीनं आपलं कार्य चालू आहे. आणि याच्यामध्ये खरं म्हणजे आनंदाने चालू आहे. जरी गमती जमती असल्या तरी हसत फिरत असतात ही मंडळी, म्हणजे आनंदाने गंमत जमसून चालू असते. या ठिकाणी आपण सगळ्यांनी नतमस्तक होऊया. मी या ठिकाणी माझे प्रस्ताविक या ठिकाणी थांबवतो. पुढील येत्या 2-3 दिवसामध्ये पहाटेच्या परिपाठापासून ते रात्री कीर्तनापर्यंत मध्ये काही उद्या किंवा परवा काही चक्री कीर्तन पण आहेत. आता याच्या काही वेळानंतर उद्घाटनाचं कीर्तन आहे, मध्ये बाबांचं मार्गदर्शन आहे. असा हा भरगच्च कार्यक्रम, जो कार्यक्रम आठवड्याच्या सप्ताहामध्ये जेवढं ज्ञान का म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला, आठवड्याच्या सप्ताहामध्ये जेवढं ज्ञान कुठं मिळत नाही, भेटत नाही, दिलं जात नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान ह्या धर्म मंडपामध्ये विश्वात्मके देवी मंडळींना मिळण्याचं भाग्य प्राप्त आहे. आणि म्हणून कुठलाही थोडस 2-3 दिवस आळस न करता, काही गोष्टीची व्यवस्था असेल, कमी जास्त असेल नसेल तर त्यावेळेला मुख्य कार्यक्रमाला मेळ घालायचा. बाबा सांगता आंघोळ 3 दिवस नाही केली तरी चालेल, पण इथे येऊन बस काय, तर तसं या ठिकाणी मेळ घालायचा आहे. दुसऱ्या दिवशी कीर्तनानंतर काही आपल्यातल्या मंडळींनी छानपैकी एक हिंदू संस्कृती आणि धर्माबद्दल आपल्याला बोध करणार एक छोटीशी नाटिका बसवलेली आहे. त्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत, त्यांना पण आपण दाद द्यायचा आहे. त्यावेळी थोडा वेळ पुढे जाईल तर आपण ते सांभाळून घ्यायचे आहे. आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा काल्याच्या कीर्तनापर्यंत त्याच्यानंतर आपल्या बाबांचं चरित्र वाचन होऊन, जसं माऊलीच्या समाधी सोहळ्याला नामदेव महाराजांनी लिहिलेल्या माऊलीच्या समाधी सोहळ्यावरची ओव्या वाचन करून मगच तो समाधी सोहळा पार पडतो, कार्यक्रम संपतो, तसं बाबांच्या लेखणीतून, बाबांच्या वाणीतून बाहेर पडलेले श्रीपाद बाबांचा समाधी सोहळा हा शेवटी वाचायला जावा असा एक भाव आहे. म्हणून कीर्तनानंतर त्याचं वाचन होईल. सर्वांनी ते आपण ऐकतो दरवर्षी, ह्या सुद्धा अंतःकरणातून ऐकायचं आणि मग आपला हा सोहळा संपन्न होईल. ही कार्यक्रमाची रूपरेषा आहे. सर्वांनी आनंद घ्या, सर्वांनी एकमेकाला सहकार्य करा. जय हरी. मी यानंतर आपले सद्गुरू गुरुवर्य पुरुषोत्तम राजाभाऊ बाबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी द्यायचं.